कारण का डोंगऱ्या आला आणि आपलं नाव केलं कमी वेळात नाव जे केलं आणि माझा जेव्हा पडता काळ होता आणि पडता काळ तो माझ्यासाठी उभा राहिला की डोंगरिया बैल जैसा कोई बैल ही नहीं होगा आज तलक, भागने में भी, उसको देखने में भी, और जो उसका खिलाई था वैसा खिलाई भी कोई बैल को नहीं है आज तक एमपी में फिलहाल। डोंगर जैसा बैल होना नहीं मिलता है, मेरे हिसाब से होएगा नहीं, क्योंकि नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर बघतोय आपण की सध्या मुंबईमध्ये असू दे, घाट असू दे, सगळीकडं जो नंदी संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर जे आपल्या मालकाची चर्चा करतो असे शंभू बैलाची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहेत. नेहमीप्रमाणे आकाशदादा राऊत आपल्या समोर आहेत. आकाशदादा नमस्कार. नमस्कार. दादा, आज सकाळीच एक दुःखद घटना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. बघा, महाराष्ट्रामध्ये त्या नंदीने आपल्या पलाच्या जोरावरती छाप सोडली. जेव्हा जेव्हा म्हणजे त्या नंदीची चर्चा होते, तुमचं नाव देखील जोडलं जातं. असं एम पी किंग आपल्यामधून डोंगर डोंगरिया म्हणून आपल्यामधून निघून गेलेले आहे. पण नक्की काय झालं होतं, कशा काय प्रकारे झालं होतं, काय सांगाल? अं, सर्वप्रथम आपल्या संपूर्ण ठाणा रायगडच्या वतीने राऊत कुटुंब असतील आणि जेवढे आपले मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून डोंगरेला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. अतिशय दुःखाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट अशी आहे की तो डोंगरिया जो कमी वेळात येऊन माझं नाव लौकिक करून गेला, संपूर्ण फॅमिलीचं असेल, माझ्या वडिलांचं असेल. बघा, ही खूप मोठी गोष्ट आहे की एखादा नंदी आपल्याकडून येऊन जाऊन नंतर तो आपल्याकडून निघून जाणं ही खूप मनाला भावणारी गोष्ट आहे. जर तो आपल्याकडे आला नसता तर तेवढी मनाला भावली नसती. पण त्याचा पदस्पर्श आपल्या जमिनीला झाला, माझ्या नावाला झालेला आहे आणि त्याच्यातून तो जाणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला एकदम दुःख झाला आणि मी रात्री त्यांना फोनसुद्धा केला होता आजिम शेठला, पण आजिम शेठने उचलला नाही, त्यांच्या भावांनी उचलला. पण खरं मी त्यांच्याशी बोलताना त्यांचं पण खूप असं दुःख आहे, कारण का डोंगऱ्या हा बैल संपूर्ण भारतभर प्रसिद्ध बैल आहे आणि त्यांच्या घरातला एक खरोखर तो मोठा सदस्यच मानला जाईल माझ्यासाठी तर. आणि तो बैल जाणं त्यांच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. त्यांनी मला फोनसुद्धा केला होता, पण त्या दिवशी मी मैदानात असल्याकारणाने मी फोन उचलू शकलो नाही. तर डॉक्टरचे काही सल्ले त्याला घ्यायचे होते त्यांना, त्याच्यामुळे. तर खरोखर त्याच्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण का आज जर माझ्याशी जर कॉन्टॅक्ट झाला असता तर 100% त्यांना मी जो आपल्या ज्या काशीला ज्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली होती आणि आता शंभू पण आपला मध्ये पायाचा आजार झाला होता, तर ते डॉक्टर खूप बल्लाळ डॉक्टर खूप चांगले आहेत. तर 100% मी डॉक्टरांना जाण्याचा प्रयत्न केला, पाठवण्याचा प्रयत्न केला असता. ना नक्की म्हणजे काय झालं होतं बघा, वय झालं होतं की काय? डोंगरी म्हटलं तर बघा एकदम भरभक्कम असा नंदी. वाटत नाही की एवढं लवकर तो आपल्यामधून निघून जाईल. डोंगराचं वयसुद्धा झालं होतं. पण आता सध्याला सगळ्या बैलांचा एक प्रॉब्लेम मोठा चालला आहे की बैलाची जी लघवी असेल, संडास असेल, ती बैलाला होत नाही, त्याच्याकडनं बैल जातो आपल्याकडून. आणि बरेचसे नंदी तसेच गेलेले आहेत. डोंगऱ्याला पण तोच प्रॉब्लेम तोच झाला. प्रॉब्लेम होता. लघवी झाली नाही, त्याला संडास झाली नाही, त्याच्यामुळे डोंगऱ्यासुद्धा गेला. आणि हे सर्व बैलांचं नंदीचं तेच चाललेलं प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी डॉक्टरांनी तोडगा काढला पाहिजे. 100%. ही साधी गोष्ट आहे. बघ, मी काय म्हणतो, आपल्याला जर काही पोटात प्रॉब्लेम असेल तर आपण गोळ्या औषध घेऊन रिकवर होतो, पण नंदी रिकवर होत नाही. बरोबर. तर ह्याच्यावर आता एवढे डॉक्टर तज्ज्ञ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याच्यावर एक उपाय काढला पाहिजे माझ्या सांगण्यातून की हे मोठमोठे नंदी आपल्यातून निघून जातात. एक छोटंसं शिल्लक कारण आहे. बरोबर. अटॅक आला, काय बैलाला दुखापत असेल, तेव्हा बैल जाणं आपल्यासाठी ठीक आहे, काही गोष्ट नाही आहे. पण एक छोटंसं कारण आहे पोटाचं आणि जे लघवीचं असेल, ते मोठं कारण नाही आहे माझ्या सांगण्यातून तर. पण ह्याच्यासाठी डॉक्टरांनी चांगले उपाय करून नंदींसाठी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 100%. दादा बघा, जेव्हा आपला पडता काल होता, कुठून कुठेतरी गुलाल भेटत नव्हता, एक मनामध्ये निर्धार केला की एम पीला जाऊन डोंगरिया उतरूया. म्हणजे एक बघा, एक चांगला निर्णय केला आणि पुन्हा जो आपला मुंबईमध्ये अगोदर जसं आपल्या वडिलांनी
दबदबा ठेवलेला तो तुम्ही निर्माण केला, आणि त्याच्यानंतर शंभू पण आलाय. सगळी जण आपले सुंदर झाला, इतर नंदी पण आपली कार्यरत करतात. पण जो डोंगरिया बघायला गेला तर तुम्ही आणल्याच्या नंतर एक बोलबाला झाला तुमचा मुंबईमध्ये. वाईट वाईट वाटतं खूप. कारण का खरं सांगतो सूरज, मी काल रात्रीपासून थोडासा संपूर्ण ग्रुप असेल, संपूर्ण टीमनी त्याचे स्टेटस ठेवलेले. घरातल्या लोकांनी सुद्धा, महिलांनी पण स्टेटस ठेवले. कारण का डोंगर्या आला आणि आपलं नाव केलं कमी वेळात. कमी वेळात नाव जे केलं, आणि माझा जेव्हा पडता काळ होता आणि पडता काळात तो माझ्यासाठी उभा राहिला, ती मोठी गोष्ट आहे. आणि पडता काळात जो माणूस आपल्यासाठी उभा राहतो ना सूरज, त्याला माणूस कधी विसरत नाही. तसा तो नंदी माझ्यासाठी उभा राहिला. आणि पडत्या काळात त्यांनी माझं नाव खरोखर लौकिक पुन्हा एकदा केलं. कारण कुठेही मध्ये नाव नव्हतं. बैलगाड क्षेत्रात खूप बॅकफुटला होतो मी. माझा म्हणजे जे टॉप 10 मध्ये जे असतात ना, जी काही नंदी मालक, त्या टॉप 10 मध्ये पण मी नव्हतो. तो डोंगरे आल्यानंतर पुन्हा एकदा माझी चर्चा केली, आणि संपूर्ण लोकांना तो आवडणारा नंदी होता. आणि त्याची चाहते खूप आहेत डोंगऱ्याचे. बरोबर. आणि बघ, आपल्या लोकांना काही एमपीला जाऊ शकत नाही, पण एमपी वरून मी नंदी आणला का, खास करून आपल्या लोकांसाठी. आणि त्यांना असा देखरेख नंदी, भर भक्कम नंदी, एवढा मोठा नंदी मी तर अजूनपर्यंत कुठे बघितला नाही. बरोबर. आणि हे खरोखर डोंगऱ्याबद्दल खूप बोलेल तेवढं कमी आहे. कारण का जास्त प्राईज मारलेला बैल जर असेल तर डोंगरे आहे. आत्ता नुकतीच त्यांनी काय, कमीत कमी 2-3 महिने झाले, म्हणजे ती गाडी कोणाला पडत नव्हती कंटिन्युटीमध्ये. म्हणजे भरपूर दिवस झाले. बरोबर. तर आमचा देवा असेल नसीमबाईंचा, आणि डोंगऱ्या ही टाकून ती गाडी मारल्याने बाईक जिंकली बरोबर. डोंगऱ्याने. म्हणजे तो चॅलेंज स्वीकारणारा बैल होता डोंगरे. आणि मग त्याच्यामुळे ती रेस झाल्यानंतर बैल आपल्यातून निघून गेला. मित्रांनो, आपण पुढे जाण्यापूर्वी म्हणजे एक बघा, डोंगरियाचा फॅन फॉलोईंग संपूर्ण एमपीचा आहे, आणि आपल्याकडे पण त्याचे चाहते आहेत. तर नक्कीच एखादा म्हणजे दादा, हिंदीमध्ये काय सांगाल डोंगरियाबद्दल? कारण का बघा, तिकडची लोक आपल्याला जास्त बघणार आहेत, त्यांना समजत नाही, तरी पण ते ट्रान्सलेट करून किंवा अशा काही गोष्टी करतात. काय सांगाल तुम्ही हिंदीमध्ये डोंगरियाबद्दल? डोंगरिया बैल ऐसा था कि डोंगरिया बैल जैसा कोई बैल ही नहीं होगा आज तक। भागने में भी, उसको देखने में भी, और जो उसका खिलाई था वैसा खिलाई भी कोई बैल को नहीं है आज तक। और उतना उसका खिलाई था अपना, मतलब एक आदमी जो बॉडी बिल्डर रहता है उतना उसका खिलाई था, उसका दुगना खिलाई था। और इतना खिलाई होने के भी बाद बैल भागने का अलग तरीका था। और इतना बैल, बड़ा बैल, उसका जो देखरेख रहने का, जो उसका जो मालिश बिलिश करने की जो पद्धत रहेगी, वो हर बात बात अलग रहती है। और वो जो मैदान में आने के बाद डोंगरे का जो सिस्टम रहता है, सिस्टम भी अलग था। और ऐसा बैल होएगा नहीं मेरे हिसाब से। तो एमपी में फिलहाल डोंगरे जैसा बैल होना नहीं मिलता है, मेरे हिसाब से होएगा नहीं। क्योंकि शेरा है, शेरा एमपी में और टॉप में बैल है शेरा। शेरा और डोंगरिया दोनों अच्छी भागड़ है। अभी शेरा अकेला गिरेगा, क्योंकि डोंगरिया और शेरा की अच्छी भागड़ थी। अभी डोंगरिया जाने के बाद शेरा को भी अफसोस रहेगा, शेरा का मालक जो पदम सेठ है उनको भी अफसोस रहेगा कि डोंगरिया को बाद भी शेरा को बैल लगना नामुमकिन है। क्योंकि हर बात पे, हर मैदान में ये जोड़ आ गई तो एक ही नंबर होता था। और डोंगरिया को फिलहाल अभी हमारे में से जाने में अभी बहुत एकदम इतना ये हो रहा है ना, हम लोग को इतना मतलब बोल नहीं सकते क्या, घर का सदस्य ही गया है। और अभी बात आ गई, देखो आप आजिम सेठ रहेंगे, हम लोग रहेंगे, एक ही है। और बहुत बड़ी दुखद घटना हो गई हमारे लिए। और सच में डोंगरे को सबके इसमें, मतलब राउत कुटुंब रहेगा, संपूर्ण रायगढ़ थाना, जो भी सब हमारे लोग रहेंगे, उनके सभी के वास्ते उसको भावपूर्ण श्रद्धांजलि। तर चला